नमस्कार मित्रांनो, आज आपण टिटवाळ्यातील महागणपती हे स्वयंभू मंदिर आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी टिटवाळ्याला जात आहोत. टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळील एक गाव. डोंबिवलीवरून कसारा लोकल पकडून आम्ही टिटवाळ्याला निघालो. मधला दिवस असल्यामुळे ट्रेनला विशेष काही गर्दी नव्हती, त्यामुळे निवांत दरवाजात उभे राहून बाहेरचा निसर्ग पाहत होतो. उन्हाचा कडाका खूप होता, तरी हिरवळ पाहून जरा सुखावत होतं. इतक्या उन्हातही बाहेर निसर्ग पाहता पाहता काहीच क्षणामध्ये आम्ही टिटवाळ्याला पोहोचलो. सुंदर निसर्ग आणि हिरवळ, त्यामुळे प्रवासाला विशेष काही थकवा जाणवला नाही आणि आम्ही टिटवाळा स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला पोहोचताच तिथे घोडागाडी आणि रिक्षा यांची मंदिराकडे जाण्यासाठी सोय असते. परंतु माझा मित्र आणि मी बऱ्याच वर्षानंतर टिटवाळा गणपतीला आलो होतो, त्यामुळे खूप काही बदल परिसरामध्ये टिटवाळा गावामध्ये पाहायला मिळाला. म्हणून म्हटलं चालतच निघावं आणि आजूबाजूचा परिसर, स्टेशनचा परिसर आणि नवीन नवीन दुकानं, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीवाले आणि मोठी मोठी दुकानं ही 8-10 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो तेव्हा एवढी दुकानं नव्हती, परंतु आता बऱ्याच प्रमाणामध्ये दुकानं, गाड्यांच्या गर्द्या आणि मोठमोठ्या इमारती पाहायला मिळाल्या. टिटवाळ्यामध्ये 8-10 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो अतिशय अरुंद असे रस्ते होते. रस्त्यांवरती वाहतूकही खूप कमी होती, परंतु आज परिस्थिती बदलली आहे. पण थोडे चालल्यानंतर, थोड्या अंतरानंतर थोडीशी झाडी आणि त्या उन्हाच्या कडाक्यामधून झाडांच्या सावलीतून चालताना थोडे बरं वाटलं. माझा मित्र आणि मी असेच हळूहळू बोलत 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 मंदिराच्या दिशेने चालत होतो. आजूबाजूचा परिसर पाहत होतो. बऱ्यापैकी सुधारणा आणि डेव्हलपमेंट झालेली दिसली. पूर्वीचा टिटवाळा आणि आत्ताचा टिटवाळा याविषयी चर्चा करता करता आम्ही हळूहळू मंदिराच्या दिशेने चालत होतो. ऊन खूप होते, परंतु गणपती मंदिरात जाण्याची ओढ असल्यामुळे त्याचा विसर पडत होता आणि आम्ही हळूहळू गणपती मंदिराकडे चालत होतो. थोड्याच वेळात आम्ही गणपती मंदिराकडे जवळ आलो असे जाणवले. आणि आता आम्ही गणपती मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो. टिटवाळ्याचे हे गणपती मंदिर ऐतिहासिक असून पेशवेकालीन आहे आणि त्याच पुरातन अवस्थेमध्ये असल्या कारणाने ते जवळ गेल्याशिवाय दिसत नाही.
आणि आजूबाजूच्या परिसरामधील काही दुकाने आणि फेरीवाले यांच्यामुळे ते लगेच नजरेत येत नाही. मंदिर परिसरातील दुकाने, फुलं, खेळणी व इत्यादी साहित्य विकणारी दुकानं पार करत करत आम्ही आतमध्ये पोहोचलो. आतमध्ये पोचल्यानंतर दोन्ही बाजूला हार, फुले विकणारी काही मंडळी दिसली आणि छोटे छोटे व्यावसायिक दिसले. आज मंगळवार असूनही फारशी रांग काही दिसली नाही. मंदिर परिसरामध्ये गाभाऱ्यात फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे तिथे काही फोटोशूट करू शकलो नाही. परंतु बाहेर आल्यानंतर बाहेरच्या गाभाऱ्यात बसून आम्ही थोडे शांतपणे तिथे बसलो आणि पाहिलं तर तिथून मूर्ती दिसत होती, म्हणून आम्ही तिथूनच थोडं फोटोशूट केलं आणि तुम्हाला त्या मूर्तीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. दर्शन करून मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर येताच एक सिक्युरिटी, इथे प्रदर्शन भरले आहे पहा, प्रदर्शन आहे पहा, असे करून खुणावत होता. म्हणून पाहिले असता एक सुंदर असे दुकान दिसले. खाद्यपदार्थांची बरेच वेगवेगळे पदार्थ त्या दुकानामध्ये होते. आणखीन थोडे आतमध्ये फिरल्यानंतर असे जाणवले की तिथे बऱ्याच पुस्तकांचीही रेलचेल होती. बरेच मूर्त्या होत्या, शोभेच्या वस्तू होत्या, गणपतींचे फोटो होते आणि आध्यात्मिक खूप काही पुस्तकं तिथे पाहायला मिळाली. गणपतीच्या लहान लहान मूर्त्या, अतिशय सुबक अशा मूर्त्या लक्ष वेधत होत्या. सुंदर अशा मूर्त्यांचा खजिनाच होता तिथे. अतिशय सुबक अशा मूर्त्या पाहता क्षणी प्रेमात पडावे असे काही गणपतीचे वेगवेगळी रूपं तिथे पाहायला मिळाली. स्वामींच्या मूर्त्या, गणपतीचे तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे भावुक असे रूप आणि सुंदर मूर्त्यांचा तिथे संग्रह पाहायला मिळाला. पूजेचे साहित्य, गंधगोळी, माळा, गळ्यातील धागे, दोरे, भिंतीवरील शोभेच्या वस्तू आणि गणपतीची वेगवेगळी रूपं पाहून प्रसन्न वाटले. सुवासिक अगरबत्त्यांचं तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या खूप अनेक प्रकार तिथे पाहायला मिळाले. दुकानातील सर्व मोहक अशा वस्तू पाहून आम्ही बाहेर निघालो. मंदिराच्या बाहेरील बाजूस येऊन बाहेरचं अंगण आणि मंदिर परिसर पाहिला.
अतिशय सुबक, सुंदर आणि मनमोहक असे दृश्य होते. मंदिराची ठेवण ही ऐतिहासिक आणि जुन्या समोरच्या बाजूने मंदिराचा कळस पाहिला असता अतिशय सुंदर आणि मोहक असा दिसत होता. बाहेरच्या परिसरामध्ये आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी हळद कुंकू, पूजेचे साहित्य आणि इतर प्रसाद, बऱ्याच गोष्टी विकणारे स्टॉल नजरेस पडले. अतिशय सुंदर असे मूर्त्या आणि खेळणी, लहान मुलांची खेळणी ते पाहायला मिळाली. मंदिरालगतच अतिशय सुंदर असे तळे आहे आणि तळ्याला लागूनच सुंदर असे गार्डन पर्यटकांना बसण्यासाठी साकारण्यात आले आहे. ऊन खूप असल्याकारणाने जरा गार्डनमधून एक फेरफटका मारावा म्हणून सहजच गार्डनमध्ये चालायला लागलो. दुपारची वेळ असल्याकारणाने रखरखते ऊन आणि तलावातील पाणी त्यामुळे थोडं त्रासदायक असं वाटत होतं, परंतु संध्याकाळच्या वेळेस अतिशय सुंदर अनुभव येथे येत असावा. बराच वेळ गेल्याकारणाने आणि मंदिरात दर्शन झाल्यामुळे आम्ही पुन्हा घरी परतण्यासाठी निघालो आणि आम्ही तिथून ऑटो पकडली आणि स्टेशनच्या दिशेने रवाना झालो. पुन्हा तोच प्रवास होता, परंतु येताना आम्ही पायी आलो होतो आणि जाताना आम्ही ऑटोनं निघालो होतो. त्यामुळे येतानाचा जो उन्हाचा कडाका होता तो थोडा कमी जाणवत होता आणि अशा पद्धतीने टिटवाळा गणपतीचे दर्शन अतिशय सुंदर आणि मनमोहक असे झाले. आता आम्ही स्टेशनला फायनली पोहोचलो आणि लोकलच्या दिशेने स्टेशनवरती निघालो.
मित्रांनो, माझ्या स्वतःच्या व्हॉईसमध्ये हा लॉंग व्हिडिओ हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे आपल्यास आवडल्यास प्रतिक्रिया द्यावी. धन्यवाद मित्रांनो.